नमस्कार प्रेक्षक हो. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राजाराम आता सर्वांच्या समोर उभा आहे. तो घरात आहे आणि हात जोडून आऊ आणि दादांना म्हणतोय की आता आपल्याला गंगाधर शास्त्री यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. कारण त्यांनी जर का आपला न्यायनिवाडा चुकीचा केला तर आपल्याला आयुष्यभर त्याचा पश्चाताप होणार आहे. त्यामुळे दादा आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडे चला. आपण जाऊ, त्यांचे पाय धरू, त्यांना बोलूया, तुम्हाला जे काय वाटतंय तो न्यायनिवाडा करा, असं म्हणून तो त्यांना विनंती करत आहे. घरातले सगळेच सदस्य चिंतातूर झालेले आहेत. कारण गंगाधर शास्त्री हा भलताच चिडलेला आहे आणि ज्योतिबांनी धर्मांतर केलंय, असं सगळ्या पुण्यामध्ये पसरल्यामुळे आता तो ज्योतिबांच्या घराला मोठी शिक्षा देणार आहे, अशा भीतीत सर्वजण थांबलेले आहेत. आणि दादा आता गंगाधर शास्त्रीला भेटण्यासाठी बाहेर पडत असतात. जेव्हा ते बाहेर येतात, तेव्हा सावित्रीबाई बाहेरच बसलेल्या असतात. त्यांना घरात घेतलेलं नसतं. सावित्रीबाई पाहतात की दादा आलेले आहेत. त्या दादांशी बोलण्याचा प्रयत्न करतात, पण दादा मात्र एक क्षणही त्यांच्याजवळ थांबत नाहीत. दादांच्या डोक्यात भलतीच चिंता येत आहे. त्यांना वाटतंय की आता आपल्या घराला कसली आणि कोणती शिक्षा ते गंगाधर शास्त्री देणार काय माहीत, असं म्हणून ते निघून जातात. तेवढ्यात रखमा येते आणि रखमा गरळ ओकायला सुरुवात करते. ती पाहते की सावित्रीबाई आहेत, यांना बाहेर ठेवलेलं असतं आणि त्या गोष्टीवर ती भलतीच खुश असते. तुझा विठाळ होईल. आता घरात अजिबात यायचं नाही बरं का. समजतंय ना? हिला आता अजिबात घरामध्ये घेऊ नका. हिचं काय असेल ते सगळं बाहेरच राहू द्या आणि उपाशी राहिले तर काय मोठा फरक पडतोय? अशी गरळ रखमाने ओकायला सुरुवात केलेली असते. अवला मात्र तिचं हे बोलणं अजिबात पटत नसतं. पण आता काय बोलावं हा प्रश्नही त्यांच्यापुढं असतो. आता एवढं बोलून ती रखमा निघून चाललेली असते. कारण त्या रखमाच्या अगदी मनासारखं झालेलं असतं. पण तेवढ्यात ती पायरीहून घसरते आणि पडायला लागलेली असते, म्हणून सावित्रीबाई तिला धरतात. आता तिला धरल्यामुळे आता ती पण बाटलेली आहे, असंच सर्वांच्या समोर येतं. आणि लगेच पारू म्हणते, "अगं बाई, आता हे तर विकृतच झालं की. आता या पण बाटल्याच म्हणायचं की." असं म्हणून आता मुद्दाम पारू देखील त्यांना, "तुम्ही देखील बाटला आहात," असं म्हणू लागते. आता रखमाला काय बोलावं तेच कळत नाही. इतक्या वेळेस सावित्रीबाईंना, "तू बाटली आहेस, घरात जाऊ नको, आता तुझा काही उपयोग नाही," असं भलतंच काय काय त्यांनी सांगितलेलं असतं. आणि आता त्या स्वतःच जेव्हा सावित्रीबाईंना शेवतात, तेव्हा आता तिला पण बाट लागलाय, असं म्हणलं जातं. आता रखमाला कसं एक्सप्लेन करावं तेच कळत नाही. रखमा म्हणते, "मला कशाचा बाट लागला?" तेव्हा पारू म्हणते, "अहो, असं कसं काय म्हणताय? आता तुम्ही नाही का आता ह्यांना हात हात लावला. आता या बाटल्यात आणि तुम्ही त्यांना हात लावला म्हणजे तुम्ही पण बाटल्या." आता सावित्रीबाई या गोष्टीचा चांगलाच फायदा घेतात आणि म्हणतात, "आता तुम्हाला पण माझ्याजवळच बसावं लागेल बरं का. आता तुम्हाला आता बाहेर जाता येणार नाही. इकडं-तिकडं फिरता येणार नाही." रखमाला तर आता मेल्यावर मेल्यासारखं होतं. काय बोलावं तेच कळत नाही. रखमा लगेच स्वतःची कातडी वाचवते आणि म्हणते, "हो, माझा कसा बाट होईल गं? आता मी जाते घरी आणि अंघोळ करते. माझा बाट निघून जाईल." तेव्हा आऊ म्हणते, "हां, हे चांगलं आहे गं. तुझा बाट मात्र अंघोळ केला की निघून जातो आणि सावित्रीचा मात्र अंघोळ केला तर निघून जात नाही व्हय? शास्त्र सगळं तुझ्या मनानंच दिसतंय वाटतं." तेव्हा ती म्हणते, "हो, शास्त्रात असंच आहे." तेव्हा आऊ म्हणतात, "हो, लय तुला शास्त्र कळतं. जा." असं म्हणून तिला चक्क ते हाकलूनच देतात. आणि चिमणाबाईला आऊ म्हणतात, "अगं, काय ऐकते त्या रकमेचं तू? ती काही बोलतेय. मला असं वाटतंय हिलासुद्धा आपण अंघोळ करायला लावूया आणि घरात घेऊया." चिमणाला देखील ती गोष्ट पटलेली असते आणि त्या सावित्रीबाईंना घरात घेतात. सावित्रीबाई घरात येतात, पण त्यांच्या डोक्यातून ती गोष्ट गेलेली नसते. कारण गंगाधर शास्त्री हे काहीतरी कडक शिक्षा देणार आहेत आणि त्या गोष्टीचा मानसिक त्रास घरातल्या प्रत्येक सदस्यांना होतोय, या गोष्टीचं त्यांना वाईट वाटत असतं. तेवढ्यात ज्योतिबा त्यांच्या पाठीमागून येतात आणि ज्योतिबा आलेलं पाहून त्यांना किती आनंद होतो. त्या म्हणतात, "बरं झालं तुम्ही आलात. अहो, काय करत होतात? इतके दिवस का तुम्ही आला नाहीत?" पण ज्योतिबा मात्र त्यांना डायरेक्ट बोलू लागतात, "अगं, मी गेलो म्हणून काय झालं? तुम्ही तर सगळं वागणंच बदलून टाकलेलं आहे. मी गेलो म्हणून तू पत्र वाचलं नाही. पत्र वाचलं असतंस तर बरं झालं असतं असं वाटत नाही तुला?" तेव्हा त्या म्हणतात, "अहो, मी वाचलं असतं तर ह्या लोकांनी अजून त्रास दिला असता. आधीच मी बाटली आहे म्हणून मला बाहेर थांबवलं होतं." ज्योतिबा म्हणतात, "हो, बाटलेली होतीच ना. मग पत्र वाचायला काय हरकत होतं? पत्र वाचलं असतं तर तुला कळलं असतं ना, की त्या पत्रामध्ये नक्की काय मजकूर आहे आणि मजकूर सगळ्यांच्या समोर आला असता तर कदाचित काहीतरी वेगळं घडलं असतं. तू घाबरलीस. मला असं वाटत नव्हतं सावित्री तू घाबरशील. घाबरायचं नाही. तुला माहिती आहे ना, जर का आपण घाबरलो, तर आपल्या घाबरण्याचा सगळी लोकं गैरफायदा घेणार आहेत. आपण धाडस करायचं आहे. मी तुला लिहायला वाचायला शिकवलंय ते कशासाठी शिकवलंय?" असं ज्योतिबा त्यांना बोलत असतात.
तेव्हा सावित्रीबाईंना देखील कळतं, की आपण चूक केली आहे. आपण ते पत्र वाचायला पाहिजे होतं. आपण ज्योतिबा नसले, की एकदम घाबरून बसतो. घाबरून बसण्याची काही गरज नाही. जे काही होईल ते होईल असा विचार करून आपण ते पत्र वाचायला पाहिजे होतं, असा पश्चाताप त्यांना आता होत असतो. "कुठे ते पत्र द्या. मी आत्ताच्या आत्ता वाचून काढते," असं त्या म्हणतात आणि तेवढ्यात त्यांच्या लक्षात येतं, की ज्योतिबा आलेले नाहीयेत. आपण आपल्या मनाशीच बोलतोय. तेवढ्यात आऊ आलेले असतात आणि म्हणतात, "सावित्री, अगं काय झालं? तू असं मनाशीच काय बोलत बसली आहे?" तेव्हा सावित्रीबाईंना कळतं, की आपण आपल्या मनाशीच बोलत होतो. तेव्हा त्या आऊंना म्हणतात, "मला ते पत्र वाचायचंय, द्या. मी आत्ताच्या आत्ता ते वाचून काढणार आहे." तेव्हा आऊ म्हणतात, "अगं झालाय तो प्रकार काय थोडा झालाय का? कशाला काहीतरी काढतेस? अजिबात नको. ते पत्र पडू दे, जळू दे तिकडंच. अजिबात त्याला हातसुद्धा लावू नको. आता तुला घेतलंय ना घरात, तर शांत बस जरा." असं म्हणून आऊ पुन्हा एकदा त्यांच्यावर दबाव आणतात. आता सावित्रीबाई अगदी चुलीच्या जवळ गेलेल्या असतात. कारण त्यांना भूक लागलेली असते. कालपासून त्यांनी काही खाल्लेलं नसतं. आता स्वयंपाक करायचा आणि जेवायचं असं त्यांच्या डोक्यात असतं. पण तेवढ्यात पुन्हा एकदा रखमा येते आणि पुन्हा एकदा घरं लोकायला सुरुवात करते. "सावित्री, अगं तुझी तर कमालच झाली म्हणायचं. आता तू लगेच अगदी चुलीच्या जवळ येऊन बसली होय. झाडला बाट बुडला का लगेच तुझा? अजिबात तू काय स्वयंपाक-बियंपाक करायचा नाही सांगून ठेवते तुला." असं म्हणून त्यांना त्रास देऊ लागतात. आता सावित्रीबाई देखील गप्प बसत नाहीत. अगदी पदर खोचूनच त्या रखमाच्या समोर उभारतात आणि म्हणतात, "बरं, माझा नवरा आहे म्हणून मला बाट झाला. अहो, पण तुमचे पण ते कोणतरी आहेतच ना. मग तुम्हाला पण बाट व्हायलाच पाहिजे की." असं आता प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं असतं. आता रखमाला काय बोलावं तेच कळत नाही. कारण सावित्रीबाई असं काहीतरी बोलतील असं तिच्या मनात देखील नसतं. ते म्हणते, "हां, म्हणजे अगं पण तुझा नवरा आहे ना, तर तुला जास्त बाट असतो आणि आम्हाला कमी बाट असतो." सावित्रीबाई म्हणतात, "हे कुठलं तुमच्या मनानंच तुम्ही काही सांगता?" रखमा म्हणते, हे शास्त्रात लिहिलेलं आहे हे." रखमा असं बोलते, तेव्हा सावित्रीबाईंना कळतं, की ह्या मनाचं आणि थापा मारतायत. तेवढ्यात चिमणा देखील आलेली असते. ती या दोघांच्यामध्ये पडणारच असते. तेवढ्यात दादा पण आलेले असतात. राजाराम आणि राणा देखील आलेला असतो. ते अतिशय चिंतातूर असतात. त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत असतं, की नक्कीच गंगाधर शास्त्रींनी यांना काहीतरी एकदम अघटित बोललेले आहेत. सर्वजण त्यांना विचारत असतात, की नक्की काय झालं? तेव्हा दादा सांगू लागतात, "त्यांच्या दारात मी गेलो होतो. त्यांना विनवण्या केल्या आणि त्यांना म्हणलं, की आम्हाला कमीत कमी शिक्षा द्या." तेव्हा ते काय ऐकायलाच तयार नव्हते. ते म्हणले, "तुम्ही माझ्या दारात आलाच कशाला? तुमची लायकीच नाही इथं दारात येण्याची. आत्ताच्या आत्ता आमच्या डोळ्यासमोरून निघून जा." राजाराम म्हणतात, "मी किती आणाभाका घेतल्या, तेव्हा कुठं त्या म्हणले, की आम्ही तुम्हाला शिक्षा देतो म्हणून." राणा मात्र आपण किती ग्रेट आहोत हे सर्वांना दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो. आता मी होतो म्हणून त्यांनी जरा शिक्षा कमी तर केली, नाहीतर काय खरं नव्हतं, असं राणा सांगत असतो. आणि शिक्षा काय झाली असं सर्वजण विचारत असतात. तेव्हा एक-एक गोष्ट उलगडत जात असते. ते सांगत असतात, की ब्राह्मणांना भोजन घालावं लागणार आहे आणि तेवढ्यावर थांबून चालणार नाही. तर आपल्याला यापेक्षाही कठीण शिक्षा त्यांनी दिलेली आहे. कोणती शिक्षा कठीण दिली आहे, असं सर्वजण विचारत असतात. तर अजून द्रव्य देखील आपल्याला त्यांना द्यावे लागणार आहे, हे देखील कळतं. पण यापेक्षाही वाईट शिक्षा त्यांनी सुनावलेली आहे, असं दादा सांगत असतात. चिमण्याला कळत नाही. ब्राह्मणांना भोजन घालायचं, अजून वर द्रव्य द्यायचे, अजून कसली शिक्षा असणार आहे, असं ते विचारत असतात. तेव्हा राजाराम सांगतो, की अजून आपल्याला गायी देखील दान द्याव्या लागणार आहेत. हे सगळं ऐकून सुद्धा यापेक्षाही एक वाईट शिक्षा आहे, हे आता सर्वांच्या लक्षात आलेलं असतं. कारण या शिक्षा तेवढ्या वाटतात, तेवढ्या कठीण वाटत नसतात. मग शेवटी विचारलं जातं, की अजून कोणती शिक्षा त्यांनी दिलेली आहे, की जी अतिशय वाईट आहे? आणि तेव्हा दादा सांगतात, की आपल्या घराला वाळीत टाकण्यात आलेलं आहे. आपल्या घराला हाड बांधण्यात येणार आहे. मेलेल्या जनावराचं हाड आपल्या दाराला बांधण्यात येणार आहे आणि तेवढ्यावरच ते थांबणार नाही, तर मेलेल्या जनावराच्या हाड आपल्या घरावर ठोकलं जाणार आहे आणि त्यामुळं आपल्याला कसलीच किंमत उरणार नाही. असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा घरातल्या सगळ्याच सदस्यांना मोठा धक्का बसलेला आहे. सर्वांना कळतं, की आता या घराचं काही होणार नाहीये. दादा म्हणतात, "आपलं वारकरी कुटुंब आणि आपल्या वारकरी कुटुंबाच्या दारावर आता हाड बांधलं जाणार. आपल्या घरावर खुट्टीसारखं हाड ठोकलं जाणार. म्हणजे आपल्या घराची काय किंमत राहिली? मेलेल्या जनावराच्या हाडाला किंमत नसते, तसं आपल्या घराला सुद्धा आता काही किंमत राहणार नाही. आपलं सगळं पावित्र्य आता निघून गेलं. आता समाजात आपल्याला कसलीच जागा उरली नाही. आपल्याला वाळीत टाकण्यात आलंय," असं त्या म्हणत असतात.
हे सगळं ऐकताना सावित्रीबाईंना खूप त्रास होत असतो. कारण आपण न केलेल्या गोष्टीचीच शिक्षा आपल्याला मिळते हे त्यांना माहीत असतं. पण आता या सगळ्यांच्या विरुद्ध कसं बोलावं आणि तटस्थपणे आपली भूमिका कशी मांडावी हे मात्र त्यांना कळत नसतं. उद्याच्या भागामध्ये मात्र त्या शांत बसत नाहीत. राणा जेव्हा म्हणतो, की "आता खूप मोठी शिक्षा आपल्याला होणार आहे, ती म्हणजे ज्योतीमुळेच होणार आहे. मला तर त्या ज्योतीचं काही पटत नाहीये." तेव्हा आता सावित्रीबाई या सर्वांच्या मध्ये पडतात आणि म्हणतात, की "त्यांनी धर्म बदललाय हे सिद्ध झालंय कशावरून?" तेव्हा राणा म्हणतो, की "अहो, त्यांना बघितलेलं आहे. त्या विनायकरावांनी स्वतः बघितलंय, त्यांनी हातात बायबल घेतलेलं." तेव्हा सावित्रीबाई म्हणतात, "ठीक आहे, त्यांनी बघितलंय ना, तुमचा विश्वास त्या विनायकरावांवर असेल, पण माझा विश्वास माझ्या धनींवर आहे. जोपर्यंत ते येत नाहीत ना, तोपर्यंत मी मान्य करणार नाही, की त्यांनी धर्म बदललेला आहे. त्यामुळं तुम्ही जे काय म्हणताय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, पण माझा विश्वास माझ्या नवऱ्यावर आहे." असं त्या ठामपणे बोलतात. आता ज्योतिबा येईपर्यंत सर्वांना वाट बघणं अपेक्षित असतं, पण तिकडे शास्त्रीने मात्र ती शिक्षा सुनावलेली आहे आणि ती शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणली जाणार आहे, असं देखील सांगण्यात येत असतं. पण सावित्रीबाई मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम असतात. त्या म्हणतात, "लोकांनी कुणी काही जरी म्हणलं, तरी माझा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण ते कधीच धर्म बदलणार नाहीत आणि त्यांनी तसं मला सांगितलेलं देखील आहे," असं त्या ठामपणे बोलत असतात. दुसरा दिवस उजडतो आणि ठरल्याप्रमाणे गंगाधर शास्त्री हा हाड घेऊन म्हणजेच त्या लोकांमार्फत त्याने हाड पाठवलेलं असतं आणि ते हाड आता ज्योतिबांच्या घरावर बांधायचं असतं आणि ठोकायचं देखील असतं आणि आता सर्व लोक जमा झालेले असतात. आता हे घर वाळीत जाणार आणि कायमस्वरूपी हे पुण्यातून बाहेर जाणार. म्हणजेच आता यांचा पुण्याशी कसलाही संपर्क राहणार नाही, अशी थोडक्यात शिक्षा ती झालेली असते आणि ती लोकं वाजवत ते हाड ज्योतिबांच्या घराकडं घेऊन येत असतात. गंगाधर शास्त्री देखील तेथे येऊन पोहोचलेला असतो. त्यांना बघायचं असतं, की कशाप्रकारे इथं हे सगळं काही होत आहे आणि ही शिक्षा आपणच त्यांना सुनावलेली आहे. त्याचा त्यांच्यावर दम राहावा यासाठीच ते आलेले असतात आणि बाहेरून थांबलेले असतात. घरातले सगळे सदस्य बाहेरून उभारलेले असतात. गावातले लोक जमा झालेले असतात आणि आता ही शिक्षा थोड्याच वेळामध्ये पूर्ण होणार असते. सावित्रीबाई देखील बाहेर आलेल्या असतात. त्यांना सुचत नसतं, की या गोष्टीवर आता काय करावं ते. पण या सगळ्या गोष्टीवर ते नक्कीच काहीतरी उपाय करणार हे आपल्याला माहिती आहे. त्या गप्प बसणार नाहीत. त्या कदाचित ज्योतिबांनी पाठवलेलं पत्र सर्वांच्या समोर वाचतील आणि त्यामुळे उलगडा होईल, की कोण ज्योतिबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला नाहीये. त्यांनी धर्मांतर केलेलं नाही आणि मग गंगाधर शास्त्रीची चांगलीच फजिती झालेली आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हा हे पत्र वाचलं जाईल, तेव्हा कळेल गंगाधर शास्त्रीला, की धर्मांतर झालेलं नाही आणि त्यामुळे त्याला कसलीच शिक्षा ज्योतिबांच्या घराला देता येणार नाही. ही सगळी गंमत कशी होणार आहे, ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक